ताई, का माझ्यापासून काय लपवतेस? सरे काय होऊन बसलं गय? देवाचीच इच्छा, दुसरं काय म्हणायचं? आपल्या घरातले संसार टिकत नाहीत हेच खरं सरे. नातवंडांना खेळवायची स्वप्न बघत होते मी. असं काहीतरी होईल असं वाटलं तरी होतं का ग आपल्याला? आता कसली नातवंड आणि कसलं काय. पण श्रीचा त्रास बघवत नाहीये आणि काही करताही येत नाहीये. सरी माझ्या श्रीची काय चूक होती सांग ना. त्याच्या वाट्याला हे दुर्दैव काय यावं? ताई, सगळं आपल्या हातात नसतं ग. जान्हवीला काहीच वाटत नसेल का ग आपल्याबद्दल? तिच्या भावानी एवढं नाटक केलं, आईनी इतके तमाशे केले, तिथे येऊन आपल्याला वाटेल तसं बोलली, पण जान्हवी तिला त्याचं काही नाही वाटलं. फक्त भावासाठी आली ती इथे. नंतर काही नाही. तेच तर, माहेरचं नातं मोठं आणि सासरचं खोटं हेच सिद्ध केलंय तिने. आई कशा आहेत हे फोन करून विचारायची सुद्धा गरज नाही वाटली तिला. मला तर असं वाटतंय सरळ जाऊन तिला जाब विचारावा. का करतेस तू असं? का वागतेस अशी? काय कमी केलं आम्ही तुझं? कुठे कमी पडलो आम्ही? आणि श्रीशी अशी का वागतेस? तुझी आई, तुझा भाऊ असे वागले, त्यानंतर तू डिवोर्स मागितलास, पोटगी मागितलीस. तुला काही ना काहीतरी हवंच होतं सतत. तुला ना या घरातल्या माणसांची पर्वा होती ना त्यांच्या भावनांची. कधी कधी ना बेबी म्हणते तेच पटतं मला. विचारायचं का सरळ तिला? नको सरे, नको. म्हणजे आपण जाऊन भेटलो आणि त्याचं उलटसुलट पुन्हा काहीतरी झालं असं व्हायला नको. त्याचा पुन्हा श्रीलाच जास्त त्रास होईल. आणि या सगळ्या प्रकारात श्रीला काही कमी मनस्ताप नाही झालाय. नको, आपण असं काही करायला नको. मग काय करणार? हा असा अल्बम बघत रडत बसणार? दुसरं काय माझ्या हातात सरे? बंद कर तो अल्बम. आता ती नाहीये ना, मग तिच्या आठवणी सुद्धा नकोय. इंद्रो वृद्धस्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न सार्ष्वरिष्ठनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु तेन इंद्रो वृद्धस्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार. ओम यशस्करं बलवन्तं प्रभुत्वं तमेव राजाधिपतिर्बभुवा संकीर्णनागाशपत्राणां सुमंगल्यौ सततं दीर्घमायुः. तुम्ही पण स्वतःला हळद कुंकू लावून घ्या. आचमन करायचंय. आचम्य ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. माणसं स्वतः तर इतकी गर्क कशी काय राहू शकतात? नवऱ्याने म्हणजे ना डोक्यावर बर्फाची लादी ठेवलेली असणार, नाहीतर हिच्या बरोबर संसार करणं केवळ अशक्य आहे. इतकी पण काही त्रासदायक नाही आहे तू. आणि मुळात ज्या अर्थी त्या दोघांनी एकमेकांशी लग्न केलंय त्या अर्थी त्यांना एकमेकांची सवयी माहितीही आहेत आणि मुळात आवडत आहेत. काही नाही का जान्हवी, लग्न झाल्यानंतर काही वर्षांनी आपण वेगळ्याच बाईशी संसार करतोय की काय अशी शंकायला लागते. यांच्याबद्दल म्हणजे सर, स्मिता मॅडम कधी येणार आहे? काय घाई आहे? जेवढी उशिरा येईल तेवढं बरं. सर, एक मिनिट. हो. हॅलो हॅलो. हा डॉक्टर बोला. अरे बाप रे, मी साफ विसरले. अहो नाही, मी ते उद्या 1 महिन्यासाठी. बरं, मग मी आज संध्याकाळी येऊ का? आत्ता नाही, मी येते. मी तासाभरात पोहोचते. ओके, थँक्यू सो मच डॉक्टर. सर, एक गोंधळ झालाय. काय ग, सगळं ठीक आहे ना?
हा हा तसं ओके, पण आपल्या या पूजेच्या गडबडीत मी माझ्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट विसरले. बापरे, मग उद्या जा. गेले असते सर, पण त्या बाहेरगावी चालल्यात उद्यापासून. म्हणजे 1 महिना त्या भारताच्या बाहेर असणार आहेत. बर, मग एक काम कर ना, आत्ताच जाऊन ये. मी येते, लवकरात लवकर येते सर. त्याची काळजी करू नकोस, जाता आणि नीट जाशील ना एकटी. यात काय सर, जाईन की. मी येते. थँक्यू सर. लक्ष द्या, लक्ष द्या. तिकडे इकडे बघताय, सत्यनारायण तिकडे चाललाय. सत्यनारायण शाप देईल. नमस्कार. थँक्यू. अस्मिन् कुटीफले महागणपतिं संगं सपरिवारं सहजं शक्तिकम् अवाहयामि. ओम भूर्भुवः स्वाहा. महागणपतये नमः ध्यायामि. 4 वेळा नामनाथ पाणी सोडायचंय. ओम भूर्भुवः स्वाहा. महागणपतये नमः. पादयोः पाद्यं समर्पयामि. हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि. आचमनीयं समर्पयामि. स्नानं समर्पयामि. ओम भूर्भुवः स्वाहा. नमस्कार. नमस्कार नमस्कार. नमस्कार. खोकले साहेब, तुमची वाटच पाहत होतो. बसा ना, बसा बसा. आनंदाचा दिवस आज. आमची बँक तुमच्या पायाला लागली. आपले पाय आमच्या बँकेला लागले. असे म्हणजे पाय आला. पण काय तुमची बँक आहे कुठे? बँकच आहे. म्हणजे म्हणजे सगळा स्टाफ नाही आला का पूजेला? सगळा स्टाफ? हा. स्टाफ नाही आला? सगळा स्टाफ? आलीच नाही की काय असती? मी येणार हे माहिती असूनही नाही आली. विचारावं का? नाही, नको. विचारलं तर उगाच बोरकर सांगतील तिला. आणि मुळात तिला असं नको वाटायला की मी तिच्यासाठी आलो. पण मुळात मी तिच्यासाठी आलोच नाहीये. मी पूजेसाठी आलोय. आहे नाही आहे. काय चाललंय? काही नाही, असंच. तरी पण बाबा, आज ना आमच्या योगा सेंटर मध्ये ज्याच्यावर आपला खूप राग आहे अशा माणसाला पत्र लिहायला सांगितलं.
बर मग काय खूप लोकांनी लिहिली. मनात साचलेलं सगळं बाहेर पडतं ना. तू पण लिहिलंस? हो. कोणाला? श्रीला. बरं वाटलं तुला? का? मी त्याला मिस करते बाबा. जानू, बाबा मला मी जेवढी खंबीर वाटले होते तेवढी खंबीर नाहीये मी. हे बघ, तुझं काही चुकलेलं नाहीये ना, त्यांचं काही चुकलं. सगळा परिस्थितीचा दोष होता. त्याच्यापासून मी एवढं मोठं सत्य लपवून त्याचा अपराध करते असं वाटतंय मला. अगं हो, सांगायला हवं होतं. मी तेच म्हणतोय. तू सांगणारच होतीस, पण त्यासाठी चांगल्या परिस्थितीची वाट बघत होतीस. पण परिस्थिती दिवसेंदिवस बिघडतच गेली. बाबा त्याचा जो काही निर्णय असेल तो असेल, पण हे सत्य त्याला माहित असायला हवं की तो बाप होणार आहे. चांगला विचार आहे. आपण दोघं जाऊन भेटूया, त्यांना बोलूया, सगळं ठीक होईल. नको बाबा, भेटणं नको. अगं तुला भेटायला अवघड वाटत असेल तर मी जातो एकटा. जावई बापू समंजस आहेत, ऐकून घेतील ते माझं सगळं. बाबा तुम्ही सांगितलं तर पुन्हा इगो प्रॉब्लेम होईल. जान्हवीला सांगावंसं वाटलं नाही का वगैरे. त्यापेक्षा ना एक वेगळा विचार येतोय माझ्या मनात. कसला विचार? मी त्याला पत्र लिहिणार आहे बाबा. पत्र? बाबा समोरासमोर बोलता सांगता येत नाहीत ना, अशा कितीतरी गोष्टी पत्रातून सांगता येतात. पत्रातून आर्ग्युमेंट होण्याची भीती नसते बाबा. तुमची बाजू खूप शांतपणे मांडता येते तुम्हाला, आणि समोरचाही तुमची बाजू शांतपणे ऐकून घेऊ शकतो. मला वाटतं मला श्रीशी पत्रातून बोललं पाहिजे. त्याला दोष देण्यातून माझं समाधान नाही होत बाबा. माझंही चुकलंच आहे ना बाबा, आणि ते मान्य करण्यात मला कमीपणा नाही वाटत. मी माफी मागेन त्याची, आणि त्याला सांगेन तुझा अंश वाढतोय माझ्या पोटात. बाकी काही असलं ना बाबा तरी मला खात्री आहे हे ऐकल्यावर श्री धावत येईल. तो त्याच्या बाळासाठी सगळं मागे टाकेल. खूप चांगला बाबा होऊ शकेल तो. मला तर असं वाटतंय ना, आमच्या दोघांमध्ये मलाच बाळाला शिस्त लावावी लागणार आहे. श्री कधीच कसलीही शिस्त लावणार नाही त्याला. आणि 6 आज्या तर काय, नातवाला कुठे ठेवू आणि कुठे नको असं होणार आहे त्यांना. मलाच थोडं कठोर व्हावं लागणार आहे त्याला शिस्त लावण्यासाठी. असंच व्हायला पाहिजे बाळा, असंच व्हायला पाहिजे. तू सासरीच असायला हवंस. लग्नानंतर माहेरचं कितीही प्रेम असलं ना, तरी माहेर म्हणजे बाळासाठी सुट्टीत जायचं मामाचं घरच असलं पाहिजे. मिळेल श्रीला दुसरी मुलगी. मिळेल म्हणजे काय, 101 मिळतील. सोन्यासारखा मुलगा आहे आपला. हो ना, देव जेव्हा एक दार बंद करतो तेव्हा दुसरं दार उघडतोच की. आणि हिच्या वधूवर सूचक मंडळात येतातच ना एवढी चांगली स्थळं. ती सुचवेल त्यातली एखादी मुलगी. हे पण श्रीला नाही पटणार हे. मला माहितीये, आपण हे असं वागल्यानंतर श्रीला रागच येणार आहे, चिडणारच येतो आपल्यावर. मग कशाला करतोय आपण घाई, उगाच त्याला डिवचायचं. इंदू वहिनी, आपण काय लगेच उद्या लग्न लावत नाही होत त्याचं. मुलगी बघून पसंत करून त्यांचं एकमेकांची पटून सगळं होईपर्यंत साधारण 1-2 वर्ष जातीलच ना. हा, 1-2 वर्ष जातील. पण भीती वाटते ग. मग आपण त्याला असं एकटं तडफडत जगताना बघत राहायचंय का? आणि त्यांनी ना आता हे सगळं विसरून आयुष्य नव्याने सुरू करायला हवं. किती काळ असं घुसमटत राहणार आहे तो? अजून किती काळ तो तिची वाट बघणार आहे परत यायची? आणि ती समजा नाहीच आली तर आपण आपल्या मुलाला कुडत कुडत त्याचं वाटोळं होताना बघत राहणार आहोत का? बेबी वंस, नका ना हो असं बोलू. बघितलंस, आपल्याला हे बोललेलं सहन होत नाहीये. बघवणार आहे का? मी सांगते, जान्हवी परत येणार नाही. तिची कजाग आई असं होऊच देणार नाही. तिची आई जे जे बोलत गेली ते ती करत गेली आणि तिच्या हातचा खेळ ना झाली. आता होप्स ठेवण्यात काहीच अर्थ नाहीये. आणि श्रीसाठी आपण नाही करणार तर कोण करणार? बरं बरं ठीक आहे, पण हे सगळं करण्याआधी आपण एकदा आईच्या कानावर घालूया का? शरयू, आईला हार्ट अटॅक आला नसताना तर आपण हे सगळं आईशीच आधी बोललो असतो. पण आता तिला त्याचा मनस्ताप होईल. हो, आईंना त्रास नको व्हायला. तो तर श्रीची अशी अवस्था बघूनही होणारच आहे. पण मग आता आपण काय करायचं?
ते मला माहित नाही, पण श्रीला जान्हवीतून बाहेर काढायला पाहिजे, नाहीतर श्रीचं आणि त्याच्यामुळे आईचं काही खरं नाही. मला पटते बेबी वंसनचं. श्रीला जर त्रास होणार असेल ना तर मला नाही चालणार. मलाही नाही चालणार. बरं मग आपण एकदा बोलूया का श्रीशी? नाही, नको. का नको. दुसरं लग्न किंवा कुठल्याही मुलीची मैत्री अशा कुठल्याही प्रकारच्या गोष्टींसाठी तो तयार होणार नाही. पण मग आपण काय करायचं? हे बघ वहिनी, डिवोर्स प्रोसेस मध्येच आहे. आपण त्याच्यासाठी एक छानशी मुलगी बघू. त्याला कल्पना द्यायची नाही. आपण त्या मुलीला विश्वासात घ्यायचं. त्यांचं एकदाच जमलं, त्यांचं पटलं की तेच ठरवतील ना पुढे काय करायचं ते. पण मग श्रीला कळलं तर काय होईल? चिडेल ना तो. मग चिडू दे की. ऐकून घ्यायचं आपण काही श्रीचं वाईट व्हावं किंवा जान्हवी बद्दल आपल्याला राग आहे म्हणून तर हे करत नाही होत ना. श्रीची काळजी वाटते आपल्याला म्हणूनच करतोय ना. आणि श्री जान्हवीसाठी असं झुरतोय हे बघवणार आहे का आपल्याला? त्यांचा संसार वाचला असता तर आपण कशाला केलं असतं हे सगळं? ते दोघं एकमेकांपासून कधीही एकत्र न येण्यासाठी दूर गेले, तर आपल्याला आपल्या मुलाचं हित पाहायला हवंच ना. नाही, पण तरीही मला असं वाटतंय की एकदा आपण हे सगळं श्रीशी बोलावं. तो नाहीच म्हणणार. पण मला श्रीचं म्हणणं पटतंय. आपण श्रीला न सांगता हे काही नको करूया. त्याला जर पटलं तर पुढचं पाऊल उचलूया, नाही तर तो खूप चिडेल आपल्यावर. पण वहिनी, हे सगळं त्याला कसं सांगणार? मलाही पटतंय हे सगळं, पण कसं सांगायचं त्याला? तो ऐकूनच घेणार नाही. हो, आणि तो समोर असला ना की हे सगळं बोलणं आपल्यालाही जमणार नाही. आपण त्याला पत्र लिहूया. हा, पत्र लिहूया. पत्र? हो, आमचे अत्यानंद महाराज म्हणतात की जे बोलता येत नाही ते पत्रात लिहून पोचवावं. वाचू? तुला खरंच गरज वाटते का मला वाचून दाखवायची? हो बाबा, म्हणजे काही चुकलं असेल तर तुम्ही सांगाल ना. वाच. श्री, खरं तर प्रिय श्री असं लिहायचं होतं, पण तुला आवडेल की नाही मला माहित नाही, म्हणून नुसतं श्री लिहिलंय. थांब 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 थांब. का? अगं, भांडण मिटवण्यासाठी तू पत्र लिहितेस ना, मग ते भांडण तुझ्या मनात आहे असं नको वाटायला. म्हणजे? हे बघ, हे पत्र खूप मैत्रीपूर्ण हवं. तुझ्या बाजूने तू 4 पावलं पुढे टाकतेस असं वाटायला हवं. पत्रामध्ये क्षमा हवी, प्रेम हवं, दुरावा आहे तो मिटवायचा प्रयत्न हवा. तू त्याचा असा उल्लेख केलास तर तो दुरावाच अंडरलाईन केल्यासारखं होईल ना. पण तो आहेच ना बाबा. अगं, पण जे वाईट आहे ते नको मांडू, जे चांगलं आहे तेच मांड. त्याने काय होईल? शब्द म्हणजे शस्त्र आहे बाळा. पण जोडण्याचं शस्त्र आणि तोडण्याचं शस्त्र वेगवेगळं असतं. तुझी शब्दांची निवड ही मन जवळ आणणारी, मन सांधणारी असू दे. गैरसमजाचे, वादविवादाचे विषय नको आणूया. ते सगळं तुम्ही प्रत्यक्ष भेटाल तेव्हा सोडवायच्या गोष्टी आहेत त्या. आता तुला त्यांच्या बाबतीत जे काही चांगलं वाटतंय ना ते यात मांड. या पत्रामधून आरोप केल्याचा फील येता कामा नये. थँक्यू बाबा, बरोबर आहे तुमचं म्हणणं. तोडण्याची आणि जोडण्याची शस्त्र खरंच वेगवेगळी असतात, आणि मला ती कितीही वस्तुस्थिती वाटत असली तरी दुरावा मिटवायचा असेल तर तो पत्रातही नको. तेच म्हणतोय ना मी. पण मग बाबा, आता सगळं पत्रच बदलावं लागेल. अगं, मग बदल. घाई नको करू, सावकाश लिही. त्यांच्या बरोबर घालवलेल्या 4 चांगल्या क्षणांचा उल्लेख कर. त्या क्षमा माग त्यांची. तुझ्या बाजूने तडजोडीची तयारी दाखव. सावकाश लिही. आणि ते पत्र त्यांच्यापर्यंत कसं पोहोचवणार आहेस याचाही विचार करून ठेव. पांडुरंगा,